नमस्कार मित्रांनो, मोर इन्फो मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीसाठी येणारे अतिसंभाव्य महत्त्वाचे काही प्रश्न पाहणार आहोत. प्रश्नसंच पाहत असताना जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं अचूक उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट्स करून आपले रिव्हिजन करू शकता. प्रश्न क्रमांक 1. राज्यसभेचे सदस्य किती वर्षासाठी पदावर राहू शकतात? ऑप्शन 1 5 वर्ष, 2 2 वर्ष, 3 3 वर्ष, 4 6 वर्ष. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 6 वर्ष. प्रश्न क्रमांक 2. सर्वात पहिली भारतीय बँक पुढीलपैकी कोणती? ऑप्शन 1 बँक ऑफ बॉम्बे, 2 पंजाब नॅशनल बँक, 3 इम्पेरियल बँक, 4 स्टेट बँक ऑफ इंडिया. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पंजाब नॅशनल बँक. प्रश्न क्रमांक 3. इंदिरा आवास योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेतून सुरू झाली? ऑप्शन 1 5व्या, 2 6व्या, 3 7व्या, 4 8व्या. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 7व्या. प्रश्न क्रमांक 4. एकल संकरणीय पद्धतीने डॅश डॅशना निवडून दिले जाते. ऑप्शन 1 राष्ट्रपती, 2 पंतप्रधान, 3 खासदार, 4 आमदार. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 5. जिल्ह्यातील कुळ कायद्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला असतो? ऑप्शन 1 तहसीलदार, 2 उपविभागीय अधिकारी, 3 जिल्हाधिकारी, 4 राज्य शासन. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 6. 6001 ते 7500 लोकसंख्येदरम्यान ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते? ऑप्शन 1 11, 2 13, 3 15, 4 17. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 15. प्रश्न क्रमांक 7. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 राज्यात केव्हापासून लागू झाला? ऑप्शन 1 1 मे 1998, 2 1 जून 1959, 3 1 मे 1960, 4 1 मे 1961. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1 जून 1959. प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी कोणत्या फळात कर्बोदके आढळून येतात ते ओळखा? ऑप्शन 1 जांभूळ, 2 केळी, 3 करवंद, 4 वरील सर्व. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. प्रश्न क्रमांक 9. पुढीलपैकी कोणता स्टोरेज युनिट नाही? ऑप्शन 1 फ्लॉपी डिस्क, 2 हार्ड डिस्क, 3 मेमरी युनिट, 4 CD. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मेमरी युनिट. प्रश्न क्रमांक 10. भारताची पहिली महिला शासक कोण होती? ऑप्शन 1 झाशीची राणी, 2 रझिया सुलतान, 3 बाकाबाई, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रझिया सुलतान. प्रश्न क्रमांक 11. ओरिवले आश्रम कोणी स्थापन केले? ऑप्शन 1 अरविंद घोष, 2 रवींद्रनाथ टागोर, 3 विदा सावरकर, 4 स्वामी विवेकानंद. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अरविंद घोष. प्रश्न क्रमांक 12. आसाम रायफलचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे? ऑप्शन 1 इम्फाळ, 2 शिलाँग, 3 इटानगर, 4 कोलकाता. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शिलाँग. प्रश्न क्रमांक 13. सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी पुढीलपैकी कोणती? ऑप्शन 1 यकृत, 2 जठर, 3 स्वादुपिंड, 4 थायरॉक्झिन. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 यकृत. प्रश्न क्रमांक 14. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात विदेशी मंत्री म्हणून डॅश डॅश कार्य करत होता? ऑप्शन 1 सेनापती, 2 सुमंत, 3 सचिव, 4 पंडित. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सुमंत. प्रश्न क्रमांक 15. 1907च्या काँग्रेसच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन 1 लोकमान्य टिळक, 2 लाला लजपतराय, 3 रासबिहारी बोस, 4 म गो रानडे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रासबिहारी बोस. प्रश्न क्रमांक 16. सोशल सर्व्हिसिंग लीगची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? ऑप्शन 1 नाम जोशी, 2 न्या रानडे, 3 लोकहितवादी, 4 महात्मा गांधी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नाम जोशी. प्रश्न क्रमांक 17. नंदादेवी शिखर डॅश डॅश आहे? ऑप्शन 1 कुमाऊ हिमालयात, 2 मध्य हिमालयात, 3 काश्मीर हिमालयात, 4 पूर्व हिमालयात. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कुमाऊ हिमालयात. प्रश्न क्रमांक 18. खेचोपतरी सरोवर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन 1 राजस्थान, 2 सिक्कीम, 3 हिमाचल प्रदेश,
4 नागालँड. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सिक्कीम. प्रश्न क्रमांक 19. भारताच्या नवीन संसदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कधी झाले? ऑप्शन 1 28 मे 2023, 2 28 एप्रिल 2023, 3 31 मे 2023, 4 28 जून 2023. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 28 मे 2023. प्रश्न क्रमांक 20. धातूमध्ये पुढीलपैकी कोणता गुणधर्म नसतो? ऑप्शन 1 गुप्त, 2 ठिसूळ, 3 तन्यता, 4 वर्धनीयता. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ठिसूळ. अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी येणारे काही महत्त्वाचे प्रश्न पाहिले आहेत. तर तुम्हाला या प्रश्नामधील किती प्रश्नांची उत्तरे माहीत होती कमेंट्स करून सांगा. तसेच आपल्या चॅनलवर कोण नवीन आला असेल तर त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पोलीस भरती रिलेटेड नवनवीन अपडेट्स आणि नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.